हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण प्लांट ब्रीडिंग टेक्निक बघितली. आता आपण पाहणार आहोत टिश्यू कल्चर. सो ॲज यू नो, टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल अँड whole organism is made up of cells. So cell become tissue, tissue becomes organ, organ becomes organisms. तो एक सेलची एक ॲबिलिटी असते की एक सेल एक पूर्ण होल प्लांट फॉर्म करते. आणि जर एक सेल पूर्ण प्लांट फॉर्म करत असेल, मग असा ग्रुप ऑफ सेल असेल तर त्याही काय करू शकतात, प्लांट फॉर्म करू शकतात. एक न्यू प्लांट फॉर्म होऊ शकतंय जर ही ॲबिलिटी एका सेलमध्ये असेल. तर याच ॲबिलिटीला आपण काय म्हणत असतो, टोटिपोटेन्सी. ओके, दॅट इज व्हॉट फ्रॉम अ सिंगल सेल फॉर्मेशन ऑफ वन होल प्लांट. ओके, एक सिंगल सेलपासून पूर्ण एक प्लांट फॉर्म होत असतं, दॅट इज टोटिपोटेन्सी. मग याचाच यूज करून सायंटिस्टनं काय केलेलं आहे, तर टिश्यू कल्चर टेक्निकने खूप सगळे प्लांट्स फॉर्म केलेली आहेत. ओके, सो टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल ॲज यू नो. सो इट इज ॲक्च्युअली अ कलेक्शन ऑफ डिफरंट टेक्निक्स. So in fact, this is what exactly any part of the plant grow on a nutrient media in aseptic condition. म्हणजे काय, इथं काय केलं गेलं आहे की प्लांटचं रूट असेल, स्टेम असेल, लिव्ज असेल, किंवा सर्वात महत्त्वाचा पार्ट जो प्लांटचा एक्साईलचा जो अपेक्सचा पार्ट आहे प्लांटचा, तो हे यूज केलं जातं आणि एक प्लांट फॉर्म केलं जातं. ठीक आहे, सो कशा प्रकारे फॉर्म केलं जाईल हे आपल्याला बघायचं आहे टिश्यू कल्चरमध्ये. मग आता इथे कुठलं पण पार्ट यूज करतात ॲज अ एक्सप्लांट म्हणून, रूट असेल, स्टेम असेल किंवा लिव्ज असेल. सो here isolated cell, tissue, organ are grown in vitro on a solid or liquid nutrient media under aseptic and control condition, that is light, humidity and temperature for achieving different objectives. Okay, इथे काय केलं गेलं आहे, सेपरेट आयसोलेट करायचं. म्हणजे काय, प्लांटपासून सेल किंवा टिश्यू किंवा ऑर्गन सेपरेट करायचं आणि त्यापासनं लॅबोरेटरीमध्ये इन विट्रो, म्हणजे आता लॅबोरेटरी कंडिशनला सॉलिड किंवा लिक्विड न्यूट्रिएंट मीडियमवरती असेप्टिक कंडिशनमध्ये ग्रो करायचे प्लांट. ओके, मग त्याच्यासाठी लागणारा जो मीडिया आहे तो पण फॉर्म करायला लागतो, तयार करायला लागतो. ठीक आहे, सो त्याच्यासाठी आवश्यकता असतं आपल्याला एक्सप्लांट. आता एक्सप्लांट काय आहे हे पुढे आपण पाहूयात. सो सर्वात अगोदर मी जसं सांगितलं तुम्हाला, टोटिपोटेन्सी. सो व्हॉट इज टोटिपोटेन्सी? टोटिपोटेन्सी विच इज अन इनहेरंट ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग प्लांट सेल्स टू ग्रो, डिवाइड, रिडिवाइड अँड गिव्ह राईज टू होल प्लांट. एक सेल जी काय होत असते, ग्रो होत असते, डिवाइड होत असते, पुन्हा रिडिवाइड होत असते आणि त्यापासून प्लांट एक नवीन फॉर्म होत असतं. याच प्रिन्सिपलचा यूज केला गेलेला आहे टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये. ठीक आहे, सो इथे तुम्हाला दिसतंय सेल कल्चर, कॅलस कल्चर, ऑर्गन कल्चर, एम्ब्रिओ कल्चर. राईट, तुम्ही सेलचंही कल्चर करू शकता, अगेन नंतर कॅलसचंही कल्चर करू शकता. कशा प्रकारे, एकदा टेक्निक लक्षात आली की तुम्हाला हे लक्षात येईल. सो टोटिपोटेन्सी काय असते, विथ द हेल्प ऑफ सेल न्यू ॲडल्ट प्लांट काय होत असतं, इथे फॉर्म होत असतं. राईट, ओके. एक सायंटिस्ट ज्याचं नाव आहे हॅबरलँड, फॉर द फर्स्ट टाइम कन्सिव्ड दिस आयडिया अँड डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ इन विट्रो सेल कल्चर. सो हॅबरलँड हा जो सायंटिस्ट होता त्यानं काय केलं, हे एक आयडिया दिली या कन्सेप्टची, इन विट्रो सेल कल्चर. ठीक आहे, सो डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ इन विट्रो सेल कल्चर, दॅट इज प्लांट मॉर्फोजेनेसिस.
प्लांट मॉर्फोजेनेसिस म्हणजे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर कुठले असतात प्लांटचे, एक्सटर्नल ॲपिरन्स कुठला असतो, स्ट्रक्चर, रूट, स्टेम्स आणि लिव्स. मग ह्यापासनं काय बनवायचं तर एक नवीन प्लांट बनवायचं. सो इथे बघा टिश्यू कल्चरची टेक्निक कशावरती डिपेंड असते, टोटिपोटेन्सी. ओके, आणि यालाच काय म्हटलं जातं, असेक्च्युअल प्लांट प्रॉपगेशन, राईट. So the plant tissue culture medium contains all essential minerals, sources for carbohydrates, proteins and fats, water, growth hormones, vitamins and agar. So हे जे सगळं आहे ना MS मीडियासाठी लागणारं, हे आपण पुढे पाहूयात. सो नेक्स्ट, एक टिश्यू कल्चरसाठी एक मीडिया असतो, न्यूट्रिएंट मीडिया. हा जो न्यूट्रिएंट मीडिया आहे ह्याच्यामध्ये लागणारे जे पार्ट असतील ते काय काय लागतील, इनऑर्गॅनिक सॉल्ट, विटॅमिन्स, प्रोटीन्स, ग्रोथ रेग्युलेटर्स, ज्याच्यामध्ये ऑक्सिन आणि सायटोकायनिन आहे. ठीक आहे. सो मग आता याचा विचार केला तर याच्यामध्ये आणखी बरंचसं आपल्याला लागणार आहे. जसं आपण बघतोच की प्लांट टिश्यू कल्चरमध्ये मोस्टली इसेन्शियल मिनरल्स गरजेचे आहेत, सोर्सेस फॉर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स, water, growth hormones, vitamins and agar. For what? Callus culture. So most commonly preferred medium for tissue culture is MS medium. That is what? Morashi and Skook. Okay. So आता इथे हा न्यूट्रिएंट मीडिया आपण ज्यावेळेस फॉर्म करतो, म्हणजे आपण तयार केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला एक्सप्लांट घ्यावं लागतं. एक्सप्लांट म्हणजे काय की कुठले पार्ट ऑफ द प्लांटचा कुठलाही पार्ट घ्यायचा, मग तो रूट असेल, स्टेम असेल किंवा लिव्स असेल. जास्तीत जास्त करून प्लांटमध्ये अपेक्सचा पार्ट घेतला जातो, कारण तो फ्री असतो, फ्री फ्रॉम इन्फेक्शन. म्हणजे इन्फेक्शन नसतं तिथे अपेक्सच्या पार्टला. सेल डिव्हिजन सारखे असते शेंडा झाडाचा, तो जास्तीत जास्त घेतला जातो कारण तो डिसीज फ्री असतो. ठीक आहे. सो हे जे विटॅमिन्स असतील, ऑक्सिन, सायटोकायनिन्स, ग्रोथ हार्मोन्स आहेत, हे कशासाठी आहेत पुढे आपण टेक्निक डिटेलमध्ये पाहतोय ना, तर मग बघूयात. ओके. सो बेस्ड ऑन द नेचर ऑफ एक्सप्लांट, कुठल्या प्रकारचं एक्सप्लांट आपण यूज करू शकतो. ओके ना. सो देर आर 3 टाइप्स: सेल कल्चर, ऑर्गन कल्चर अँड एम्ब्रिओ कल्चर. सेलचं कल्चर करू शकतो, ऑर्गन कल्चर किंवा एम्ब्रिओ कल्चर. मग तुम्ही काय घेतलंय, सेल घेतली की एक सेल घेतली फक्त की कॅलस फॉर्म. कॅलस म्हणजे काय, अनऑर्गनाइज्ड मास ऑफ सेल्स. ओके, कॅलसला काय म्हणतो आपण, अनऑर्गनाइज्ड मास ऑफ सेल्स. मग इथे काय केलं जाईल, ऑर्गन एकतर कुठला प्रकारे ऑर्गन घेतला की, आता ऑर्गन बघा, कॅलस म्हणजे काय की अनडिफरेन्शिएट मास आहे सेलचं, ते घेतलं तरी प्लांट फॉर्म होणार आहे. सेलपासनं सुद्धा एक प्लांट फॉर्म होणार आहे. ओके. आणि तिसरा जे ऑर्गन कल्चर आहे, ऑर्गन कल्चरमध्ये मोस्टली बघा इथे तुम्हाला प्रायमोर्डिया दिसतोय, आणि प्रायमोर्डिया म्हणजे लिव्हचा जो पार्ट असेल किंवा शेंड्याचा जो पार्ट असेल ना इथे, तो हा पार्ट घेतलेला असतो कारण तो डिसीज फ्री असतो. ठीक आहे. आणि एम्ब्रिओ, ठीक आहे, एम्ब्रिओ पण आपण घेऊ शकतो. सो कुठल्या प्रकारचं एक्सप्लांट आहे त्यावरती कल्चर अवलंबून आहे. मग त्याला आपण कसं म्हणू शकतो, एम्ब्रिओ कल्चर, ऑर्गन असेल तर ऑर्गन कल्चर, कॅलस असेल तर कॅलस कल्चर, सेल असेल तर सेल कल्चर. ॲक्च्युली एखादा लीफ घेतला आपण आणि लीफला जर आपण मीडियावरती टाकलं तर त्याचं काही दिवसांनी कॅलस फॉर्म होतो. ठीक आहे ना. तो पाहूयात आता. काही याच्यामध्ये जे पार्ट केलेले आहेत टिश्यू कल्चरचे, बेस्ड ऑन द नेचर ऑफ एक्सप्लांट. एक्सप्लांटचं नेचर कसं आहे त्याच्यावर ना, आणि बेस्ड ऑन द टाईप ऑफ इन विट्रो ग्रोथ. सो मग त्याच्यामध्ये कॅलस कल्चर आहे आणि सस्पेन्शन कल्चर आहे.
बेस्ड ऑन नेचर ऑफ एक्सप्लांट बघितलं तर त्याच्यामध्ये सेल कल्चर अँड ऑर्गन कल्चर आणि एम्ब्रिओ कल्चर. म्हणजे सेल, इकडे लक्ष द्या, सेल कल्चर, एम्ब्रिओ कल्चर आणि ऑर्गन कल्चर हे मोस्टली बेस्ड ऑन द नेचर ऑफ एक्सप्लांट. ठीक आहे. सो राहिला मग पार्ट कॅलस कल्चरचा. ठीक आहे. मग बेस्ड ऑन द टाईप ऑफ इन विट्रो ग्रोथ, त्याच्यामध्ये कॅलस कल्चर आहे आणि आणखीन एक आहे सस्पेन्शन कल्चर. ओके, पुढे पाहूयात आपण सस्पेन्शन कल्चर आणि कॅलस कल्चर. ओके. कॅलस कल्चर आणि सस्पेन्शन कल्चर मधला डिफरन्स असा आहे, कॅलस कल्चर हे सॉलिड मीडियम आहे आणि सस्पेन्शन कल्चर हे लिक्विड मीडियम. ओके. सो कुठल्या प्रकारचं एक्सप्लांट आपण घेणार किंवा कुठल्या प्रकारे आपल्याला ग्रोथ करायची आहे त्यावरती ठरवलं जातं. ओके. सो आता इथे काय काय करायला लागेल, कंडिशन कुठल्या असतात हे पाहूयात पुढे. ओके. सो नेक्स्ट मेथड ऑफ टिश्यू कल्चर और टिश्यू कल्चर टेक्निक. आता स्टार्टिंगला पाहूया. फर्स्ट, एक्सायझिंग प्लांट टिश्यू, रूट, शूट और लीव्स ऑफ प्लांट. काय केलं जाईल, प्लांट मधनं रूट किंवा शूट किंवा लीव्स काय केलं जाईल, सेपरेट केलं जाईल, काढलं जाईल तिथं आणि ते प्लांटचं सेपरेट केल्यानंतर ते न्यूट्रिएंट मीडियममध्ये टाकलं जाईल. पण सर्वात महत्त्वाचं तुम्हाला खरं सांगतो, टिश्यू कल्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे स्टरिलायझेशन. म्हणजे टिश्यू कल्चरमध्ये तेव्हाच रिझल्ट येतात जेव्हा तुम्ही त्याला स्वच्छता ठेवाल. टिश्यू कल्चर लॅबोरेटरीमध्ये जेवढी स्वच्छता असते तेवढी कुठेच नसते, कारण थोड्यासुद्धा कंटॅमिनेशनने रिझल्ट येत नाहीत. एक लक्षात ठेवा, थोडं जरी कंटॅमिनेशन असेल तर रिझल्ट येतच नाही. सो टिश्यू कल्चरमध्ये महत्त्वाचं काय, तुम्ही किती क्लीन ठेवता ती लॅब, तुम्ही किती क्लीन ठेवता ग्लासवेअर्स. सो स्टरिलायझेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन टिश्यू कल्चर, राईट. नाव प्लेसिंग द एक्सप्लांट इन अ न्यूट्रिएंट मीडियम. एक्सप्लांट घेतला म्हणजे तो कुठलाही असेल, रूट असेल, शूट असेल, लीव्ज असेल किंवा ओके दुसरं काय, ते घेतलं, त्याच्यावरती काय केलं तर ते स्टरिलाइज केल्यानंतर त्याला आपण काय करतो, एक्सप्लांट जे आहे त्याला न्यूट्रिएंट मीडियमवरती टाकतो. सो आणि मग त्या पुढे कॅलस फॉर्म होतो आणि कॅलस फॉर्म झाल्यानंतर ऑल द कॅलस टू फॉर्म प्लांटलेट्स. पण ह्या स्टेप एक एक करून पाहूयात आपण. ठीक आहे. आता समजा आपण फर्स्ट स्टेप बघतोय. फर्स्ट स्टेपला काय घेतलं आपण, रूट, शूट किंवा लीफ यापैकी एक कुठलं पण पार्ट घ्या ज्याला आपण एक्सप्लांट म्हणूयात, राईट. ओके. मग पुढे काय करणार आपण, प्लेसिंग द एक्सप्लांट इन अ न्यूट्रिएंट मीडियम, राईट. मग ते एक्सप्लांट घेतलं, राईट, आणि मग ते एका न्यूट्रिएंट मीडियमवरती प्लेस केलं. आणि न्यूट्रिएंट मीडियम कुठला आहे आपला, तर मोरॅशिक अँड स्कूप मीडियम. सो या न्यूट्रिएंट मीडियमवरती आपण काय केलं, ते एक्सप्लांट टाकलं, लीफचा सेक्शन घेतला असं समजा. ठीक आहे. पुढे काय, अलाउइंग द एक्सप्लांट टू फॉर्म कॅलस. मग हे काही दिवसानंतर चांगल्या कंडिशनमध्ये, म्हणजे ज्या कंडिशनमध्ये लॅबोरेटरी कंडिशनमध्ये ते डेव्हलप होतं आणि तिथे जे लीफ आहे बघा, तिथे अनडिफरन्शिएटेड मास फॉर्म झालेला आहे आणि त्याला आपण म्हणतो कॅलस. ओके. सो अलोइंग द कॅलस एक्सप्लांट टू फॉर्म, अलोइंग द एक्सप्लांट टू फॉर्म कॅलस. सो इथे कॅलस फॉर्म झालेलं दिसतं. ठीक आहे. सो अलोइंग द कॅलस टू फॉर्म प्लांटलेट्स. मग आता कॅलसमध्ये पुढे काय होणार आहे, प्लांटलेट्स फॉर्म होणार आहेत, राईट. अँड देन नेक्स्ट
आता हे कसं असतं, प्लांटलेट्स फॉर्म होत असतात त्यावेळेस तुम्ही कुठल्या प्रकारचा म्हणजे कुठल्या प्रकारचे जे आपण ग्रोथ हार्मोन यूज करतो, समजा ऑक्सिन सायटोकानिन असेल रूट शूट डेव्हलपमेंटसाठी, सेम सारख्या प्रमाणात असतील तर कॅलस फॉर्म होतात. ठीक आहे. तो त्याचं कुठे त्याची जी दिलेली लेवल असते त्या व्यतिरिक्त थोडा कमी जास्ती असेल तर मग रूट फॉर्म जास्ती होणं किंवा फक्त शूट फॉर्म होणं या गोष्टी होतात, किंवा कॅलस फॉर्म होणं. तो आता पुढे काय होतं बघूया. allowing the callus to form plantlets. So next, ट्रान्सफरिंग द प्लांटलेट फॉर रॅपिड मल्टिप्लिकेशन. मग ते काय करायचे, हार्डनिंगसाठी. याला आपण हार्डनिंग म्हणत असतो. हार्डनिंग म्हणजे काय, त्याला ट्रान्सफर करायचं रॅपिड मल्टिप्लिकेशनसाठी, आणि मग ते ट्रान्सफरिंग द प्लांटलेट्स टू द सॉइल ग्रोथ, नॉर्मल ग्रोथसाठी ते कुठे टाकायचे, सॉईलमध्ये. राईट. सो मग ते कुठे ते प्लांट येतं, कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्लांट मिळतं. सो एक लक्षात ठेवायचं, प्लांट ब्रीडिंगसाठी नेहमी असेप्टिक कंडिशन खूप महत्त्वाची असते. ठीक आहे. असेप्टिक कंडिशन म्हणजे काय, स्वच्छता ठेवणं, क्लीनलीनेस. सो असेप्टिक कंडिशन इज इसेन्शियल टू सो ॲज टू अवॉइड कंटॅमिनेशन बाय अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. कारण स्वच्छता नाही ठेवली तर मग मायक्रोब्स ग्रो होऊ शकतं ना, व्हायरस येऊ शकतं, फंगस ग्रो होऊ शकतं त्यावरती, मीडियमवरती. फंगस ग्रो झाली तर सगळं खराब होतं मग. सो इट इज अकम्प्लिश्ड बाय स्टरिलायझेशन, ग्लासवेअर्स, हॉट एअर ओव्हन. मग काय सर्वात अगोदर ॲक्च्युली जर टेक्निक बघितली तर ह्याच्यामध्ये काय होत असतं माहिती आहे का, स्टार्टिंगला असतं स्टरिलायझेशन, ज्याच्यामध्ये ग्लासवेअर्स जे पूर्ण व्यवस्थित धुतली जातात डिटर्जंट यूज करून, किंवा हॉट एअर ओव्हनमध्ये ठेवली जातात. मग न्यूट्रिएंट मीडिया तयार केला जातो, तो पण ऑटोक्लेव्ह केला जातो, आणि ऑटोक्लेव्ह अंडर कॉन्स्टंट प्रेशर 50 LB पर. सो प्रेशर जो असतो ऑटोक्लेव्हमध्ये अंडर कॉन्स्टंट प्रेशर of 15 LB पर स्क्वेअर इंच फॉर कंटिन्युअस 20 मिनिट्स. 20 मिनिटासाठी काय करायला लागतं, न्यूट्रिएंट मीडियम जे आहे ना ऑटोक्लेव्हमध्ये ठेवायला लागतं. मग एक्सप्लांटला ट्रीटमेंट दिली जाते. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, हा काय एक्सप्लांट आहे. सो एक्सप्लांट बाय ट्रीटमेंट ऑफ 20% एथिल अल्कोहोल, 0.1% HgCl2. म्हणजे एक्सप्लांट जे आहे ना, समजा लीफ असेल तर ते धुवून काढायचं. स्टार्टिंगला एक्सप्लांट घेतल्यानंतर आधी टॅप वॉटरने धुवायचं, नंतर डिस्टिल वॉटरने धुवायचं, आणि डिस्टिल वॉटरने झालं की नंतर मग पुन्हा त्याला एथिल अल्कोहोल प्लस 0.1% HgCl2. सो हे यूज केलं जातं, एवढं स्वच्छ केलं जातं ते. सो मग ते इनॉक्युलेट केलं जातं इनॉक्युलेशन चेंबरमध्ये, लॅमिनार एअर फ्लो खाली. सो बाय युझिंग UV रे ट्यूब फॉर 1 hour बिफोर परफॉर्मिंग ॲक्च्युअल. इनॉक्युलेशन चेंबर जिथे काय केलं जातं, एक्सप्लांट तिथे टेस्ट ट्यूब असतील किंवा टेस्ट ट्यूब प्लस तिथे काय असू शकतात, आपल्या डिश असू शकतात. सो त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट मीडिया टाकायचं आणि त्यामध्ये एक्सप्लांट टाकायचं. ओके. पुढे आपण पाहणार आहोत. ह्याच्यात तुम्हाला दिसतात पेट्री डिशेस. सो याच्यामध्ये काय करू शकतो आपण, याच्यात तिथे लॅमिनार एअर फ्लो खाली असतात, तिथे याच्यामध्ये न्यूट्रिएंट मीडिया ऑलरेडी टाकलेला असतो. तिथे फक्त काय करायचं, आपण एक्सप्लांट त्याच्यावरती टाकायचं. ठीक आहे. सो पुढे मग जसं आपण बघितलं की काय काय होतं, फर्स्ट कंडिशनला एकदा की इनॉक्युलेट केलं. इनॉक्युलेशन करणं म्हणजे एक्सप्लांट त्याच्यामध्ये टाकणं. कशामध्ये, एक तर तुम्ही टेस्ट ट्यूब पण यूज करू शकता किंवा पेट्री प्लेट्स पण यूज करू शकता. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. मग हे एक्सप्लांट जे आहे ना, हे तुम्ही टाकलं समजा. ठीक आहे. तर मग एक्सप्लांट टाकल्यानंतर इथे तुम्हाला कॅलस फॉर्म झाला, नंतर मग ऑर्गन फॉर्म झाले, आणि मग त्या हार्डनिंगसाठी तुम्ही बाहेर ठेवले. मग टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये काय केलं आपण, एक्सप्लांट घेतला. ओके. त्याला स्टरिलाइज केलं. स्टरिलाइज कशाने केलं, एक्सप्लांटला ट्रीटमेंट दिली, 20% एथिल अल्कोहोल, 0.1% HgCl2. राईट. देन
ग्लासवेअर्स आधी धुवून घेतलेलीच होती. ठीक आहे, ग्लासवेअर्स आपल्याला लागतात. डिटर्जंट हॉट एअर ओव्हनमध्ये ते ठेवली. न्यूट्रिन मीडिया जे आहे, न्यूट्रिन मीडियम ऑटोक्लेवमध्ये ठेवलं 15 LB स्क्वेअर इंच पर स्क्वेअर इंच प्रेशरला. सो हे सगळं केलं. आता एक्सप्लांट घेतला आणि ते पुढे ट्रीटमेंट दिल्यानंतर इनॉक्युलेशन चेंबरमध्ये, ज्याला आपण लॅमिनर एअर फ्लो म्हणतो, एअर फ्लो. सो ज्याच्या तिथे काय केलं, एक्सप्लांट आपण काय केलं, इनॉक्युलेट केलं. कुठे, तर डिशमध्ये. ठीक आहे, एक्सप्लांट टाकला ह्याच्यामध्ये. काही दिवसांनी कॅलस फॉर्म झाला आणि न्यूट्रिन मीडियामध्ये असणारे जे ऑक्सिन सायटोकायनिन असतात ना, ते रूट आणि शूट फॉर्म करण्यामध्ये मदत करतात. ओके, मग ते ऑक्सिन सायटोकायनिन रूट आणि शूट फॉर्म करू शकतात. आणि मग पुढे एकदा फॉर्म झाले की मग त्यातनं झालेले प्लांट ज्याला हार्डनिंग द्यायची, याला हार्डनिंग प्रोसेस म्हणतो आपण. म्हणजे बाकी एन्व्हायरमेंटल कंडिशनला ते कसे ॲडॉप्ट होतात हे बघितलं जातं. म्हणजे डिरेक्टली एखादा प्लांट फॉर्म झालं आणि त्याला डायरेक्ट शेतामध्ये लावला असं होत नाही. आधी हार्डनिंग असते, म्हणजे थोडं थोडं करून, ठीक आहे ना, हळूहळू त्याला ॲडॉप्ट केलं जातं एन्व्हायरमेंटमध्ये आणि मग लावलं जातं. ठीक आहे, सो अशी आहे मायक्रो प्रोपगेशन, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, टिश्यू कल्चर. ठीक आहे, सो अदर कंडिशन्स याच्यामध्ये ज्या पाहिल्या जातात या टेक्निकमध्ये, टेम्परेचर 18 डिग्री सेल्सिअस टू 20 डिग्री सेल्सिअस. pH ऑफ न्यूट्रिन मीडियम हा खूप महत्त्वाचा आहे. न्यूट्रिन मीडियम जो वापरलेला आहे मोरॅशियस स्कू, त्याचा pH असायला हवा 5 to 5.8. अँड एरिएशन पर्टिक्युलरली फॉर सस्पेन्शन कल्चर. ओके, सो in callus culture the solid medium is used. The development and organization of tissue is lost. ओके, आता पाहूयात आपण कॅलस कल्चर आणि सस्पेन्शन कल्चर. ओके, बरेचशी प्लांट्स आहे ज्याच्यामध्ये हे काय केलं गेलेलं आहे, टिश्यू कल्चर यूज केलेलं आहे. त्यामध्ये काही एक्झाम्पल्स दिले, टोमॅटो, बनाना आहे, ॲपल आहे. ठीक आहे, सो टिश्यू कल्चरने हाय यील्डिंग डिझीज रेजिस्टन्स व्हरायटी फॉर्म झाल्या. राईट, प्लांट विथ डिझीज रेजिस्टन्स. आता समजा एखादं डिझीज प्लांट असेल, त्याच्यापासून हेल्दी प्लांट कसं फॉर्म करायचं, सिम्पल आहे. इथे अपेक्स जो असतो अपेक्स हा डिझीज फ्री असतो किंवा इन्फेक्शन फ्री असतो. त्या अपेक्सचा यूज जर केला तर आपल्याला असं प्लांट मिळू शकतं. हां, तुम्ही लीफ नाही घेऊ शकणार, तुम्ही स्टेम जे डिझीज प्लांट आहे त्याचं लीफ, स्टेम किंवा बड किंवा रूट नाही घेऊ शकणार. हां, मात्र तुम्हाला काय घ्यायला लागेल, जर तुम्हाला जर हेल्दी प्लांट हवं असेल त्याचा फक्त अपेक्स घ्यायला लागेल. ओके, सो टिश्यू कल्चरने आपण हे पण करू शकतो, ज्याला आपण काय म्हणतो, अपायकल मेरिस्टेम. सो अपायकल मेरिस्टेमचा यूज करून आपण हेल्दी प्लांट फॉर्म करू शकतो. ठीक आहे, हे दिसतं अपायकल मेरिस्टेम. असे बनाना फॉर्म केलेले आहेत, शुगर केन असतील, पोटॅटो असतील. ओके, इथे 2 स्पेशीज दाखवलेले आहेत. टिश्यू कल्चर टेक्निकने कसं बघूयात आपण. आता आपल्याला बघायचं आहे टिश्यू कल्चरमध्ये आपण 2 प्लांट सुद्धा मिक्स करू शकतो आणि त्यांच्यापासून एक हायब्रिड फॉर्म करू शकतो. कसं, ज्याला सोमॅटिक हायब्रिडायझेशन पण म्हणतात, ज्याच्यामध्ये प्रोटोप्लास्टचं फ्युजन केलं जातं. प्रोटोप्लास्ट फ्युजन म्हणजे हे 2 ज्या स्पीशीज दिसतात वेगवेगळ्या, आपल्याला समजा दोघांचे कॅरेक्टर हवे आहेत, मग काय करायचं बघा, सिम्पल आहे. सर्वात अगोदर काय करणार आपण, तर दोन्ही याच्या काय घेणार आपण, दोन्ही प्लांटच्या सेल घेणार. बरोबर आहे, सेल घेतल्यानंतर या ज्या सेल आहे ह्या दोन्ही काय होतील, काही दिवसानंतर इथे टाकल्यानंतर हळूहळू इथे काय होतील, ह्या यांचं प्रोटोप्लास्ट फ्यूज होईल. ठीक आहे ना, जवळजवळ येतील आणि त्यांचं फ्युजन होईल. कशाचं, प्रोटोप्लास्टचं, 2 सेलचं, 2 डिफरंट सेलच्या प्रोटोप्लास्टचं फ्युजन होईल. बघा, पुन्हा एकदा बघा, इथे काय केलं आपण, अगोदर 2 प्लांट सिलेक्ट केले सोमॅटिक हायब्रिडायझेशनमध्ये, ज्याच्यामध्ये 2 प्लांट सिलेक्ट केले आणि मग सेल, दोन्ही प्लांटचे सेल टाकल्या
इनॉक्युलेट केलं आणि मग काही दिवसांनी त्या ज्या सेल्स आहेत ना त्याच्यामध्ये काय झालं, त्यांचा जो प्रोटोप्लास्ट आहे त्या फ्यूज झाला, प्रोटोप्लास्ट जवळ आल्या त्या आणि फ्युजन झालं प्रोटोप्लास्ट. प्रोटोप्लास्ट म्हणजे काय, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियसचं काय झालं, फ्युजन. मग हायब्रिड प्रोटोप्लास्ट फॉर्म झाला आणि मग हायब्रिड प्रोटोप्लास्ट फॉर्म झाल्यानंतर पुढे याला म्हटलं जातं सोमॅटिक हायब्रिड. सोमा मीन्स बॉडी, सो सोमॅटिक हायब्रिड फॉर्म झाला. ठीक आहे याला. आणि अशा प्रकारे दोन प्लांटचे आपण काय करू शकतो, दोन प्लांट नवीन प्लांट फॉर्म होऊ शकत आहे. म्हणजे दोघांची पण कॅरेक्टर आली, म्हणजे जेनेटिक मेकअप पण चेंज झाला. अर्थात म्हणजे दोन्ही प्रकारे, एकतर टिश्यू कल्चरने आपण जेनेटिकली आयडेंटिकल स्पेशीज पण तयार करू शकतो आहे तशीच, किंवा त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स पण काढू शकतो. याला म्हणायचं सोमॅटिक हायब्रिडायझेशन. येथे लक्षात. सो अशा प्रकारे टिश्यू कल्चर सोमॅटिक हायब्रिडायझेशन वापरून एक स्पेशीज बनवले आहेत ज्याला आपण पोमॅटो म्हणतो. टोमॅटो प्लस पोटॅटो, पोमॅटो. ठीक आहे. सो असे वेगवेगळे यूज केले जातात मेथड्स टिश्यू कल्चरमध्ये. ठीक आहे. आता टिश्यू कल्चर असेल, सोमॅटिक हायब्रिडायझेशन असेल किंवा कन्व्हेन्शनल प्लांट ब्रीडिंग असेल, ह्या काय करतात, न्यू व्हरायटी प्रोड्यूस करतात आणि फूड प्रोडक्शन वाढवतात. बूस्ट करणे म्हणजे वाढवणे, एनहान्स क्रॉप्स. या तिघांचं एक हे ऑब्जेक्टिव्ज आहेत महत्त्वाचे. सो ऑब्जेक्टिव्ज म्हणजे काय, एम किंवा ऑब्जेक्टिव्ह म्हणतो ना आपण, त्यांचं काय काय प्रोड्यूस करणं. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, नवीन व्हरायटी जी होते ती कशी पाहिजे, डिसीज रेजिस्टन्स किंवा हाय यील्ड देणारी. सो बूस्ट फूड प्रोडक्शन अँड एनहान्स क्रॉप्स. तिघांचं एकच एम आहे की फूड प्रोडक्शन करणं. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण टिश्यू कल्चर बघितलेलं आहे. टिश्यू कल्चरमध्ये जे आपण पाहिलं ते पुढचा जो पार्ट आहे आपला टिश्यू कल्चरचा ते आहे कॅलस कल्चर आणि सस्पेन्शन कल्चर. सो कॅलस कल्चरमध्ये काय, फक्त कॅलसचा पार्ट घेतला जाईल आणि त्याचंच कल्चर केलं जाईल. सो कॅलस कल्चर सोलिमिडियम यूज द डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशन ऑफ टिश्यू इज लॉस्ट. आता कॅलस कल्चर आणि सस्पेन्शन कल्चर आपण एक छोटेसे ॲनिमेटेड व्हिडिओ बघूया. सो आपण एक छोटंसं ॲनिमेशन आहे टिश्यू कल्चरचं. एनी पार्ट ऑफ प्लांट ग्रो इन न्यूट्रिएंट मीडिया अंडर स्टेरल कंडिशन गिव्स राईज टू होल न्यू प्लांट. हे आपण पाहिलं आहे. ओके. सो कशा प्रकारे एक्सप्लांट असतं, एक्सप्लांटमध्ये एनी पार्ट ऑफ द प्लांट, कल्चर एनी पार्ट ऑफ द प्लांट फॉर कल्चर, एक्सप्लांट दिस प्रॉपर्टी ऑफ प्लांट सेल्स टू गिव्ह राईज टू होल न्यू प्लांट दॅट इज टोटिपोटेन्सी. सो एक्सप्लांटचे जे आहे त्याची सेलची टोटिपोटेन्सीचा यूज करून काय केलं गेलेलं आहे, टोटिपोटेन्सी टर्म जी आहे ती कोणी दिली, स्टुअर्टनी इन 1968. ओके. सो त्याच्यासाठी लागणारे रिक्वायरमेंट्स जी होती, इट रिक्वायर्स अ न्यूट्रिएंट मीडियम दॅट कंटेन्स सुक्रोज, इनऑर्गॅनिक सॉल्ट, विटामिन्स, प्रोटीन्स, ग्रोथ रेग्युलेटर्स सच ॲज ऑक्सिन अँड सायटोकिन. रिक्वायर्स न्यूट्रिएंट मीडियम दॅट कंटेन दिस टाइप ऑफ मीडिया. Okay. So next technique of the tissue culture. First step tissue culture is excising or cutting a small part of plant tissue like the leaf, root or shoot of a plant. एक कट केलं त्यानंतर ते पोर्शन जे होता तो काय केला आपण, ओके, न्यूट्रिएंट मीडियावरती टाकला. न्यूट्रिएंट मीडियामध्ये लागणारं सगळं आहे ज्याला मोरेसिस अँड स्कूप मीडिया आपण म्हणतो. आणि मग न्यूट्रिएंट मीडियामध्ये टाकल्यानंतर पुढे ऑक्सिन, सायटोकायनिन पण त्यामध्ये आपण टाकलेला आहे आणि मल्टिप्लिकेशनसाठी ठेवून दिलं. मग काय बघा, हा काय झाला, कॅलस फॉर्म झाला. आता इथे काय माहिती आहे का, एक तर इथनं डिरेक्टली काय होतं, कॅलस ॲक्च्युली व्हॉट इरेग्युलर अनऑर्गनाइज्ड अनडिफरेन्शिएटेड मास ऑफ सेल्स. आता इथनं तुम्ही कॅलसचं कल्चर पण करू शकता किंवा कॅलस तसाच जरी ठेवला तर तो तिथनं तर
ऑर्गन येणारच त्याला, म्हणजे रूट शूट फॉर्म होणारच आहे. पण तुम्ही जर त्याला डिफरंट केला, वेगळा केला आणि त्याला जर लिक्विड मध्ये टाकलं तर ते काय होईल, अनऑर्गनाइज जो सेल्स त्या सेपरेट होतील आणि त्या सेलपासून पुन्हा तुम्हाला दुसरे खूप नवीन प्लांट फॉर्म करता येतात. म्हणजे एका कॅलसपासून सुद्धा तुम्हाला दुसरे भरपूर प्लांट्स फॉर्म होऊ शकतात. सो द कॅलस कल्चर, द सॉलिड मीडियम इज यूज द डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशन ऑफ टिश्यू कल्चर. सो टिश्यू इज लॉस्ट. So in callus culture, the solid medium is used, the development and organization of tissue is lost. So hence the cells of explant divide and redivide to form a mass of undifferentiated cells called callus. सो इथे काय होत आहे, एक डेव्हलपमेंट होत असते एक्सप्लांटची आणि काही डेव्हलपमेंट किंवा त्याला ऑर्गन झाल्यानंतर त्याचं काय होतं, लॉस होईल फॉर्म झाल्यानंतर, आणि मग ते असा एक पार्ट फॉर्म झाल्यासारखं दिसेल आपल्याला अनडिफरन्शिएटेड. मग त्याला काय येतो, पुढे रूट येतो आणि शूट येतो, ज्याला आपण काय म्हणतो, रायझोजेनेसिस अँड कॉलोजेनेसिस. सो कॅलस कॅन बी इंड्यूस टू फॉर्म ऑर्गन लाईक रूट फॉर्म झालं तर रायझोजेनेसिस अँड शूट फॉर्म झालं तर कॉलोजेनेसिस. अँड थस द प्लांटलेट नो शेकर इज निडेड. ओके, सो त्याचाच पुढचा पार्ट जर बघितला आपण तर सस्पेन्शन कल्चर आहे. ठीक आहे. सो सस्पेन्शन कल्चरमध्ये काय केलं जातं, स्मॉल ग्रुप ऑफ सेल्स ऑर सिंगल सेल्स आर यूज ॲज अ एक्सप्लांट इन द लिक्विड मीडियम. द लिक्विड मीडियम इज वॉट कॉन्स्टंटली ॲजिटेड बाय युझिंग शेकर्स ऑर ॲजिटर्स सो दॅट देर इज अ कॉन्स्टंट मिक्सिंग ऑफ मीडियम अँड द एक्सप्लांट. Both the callus and suspension culture die in due course of time. Therefore, subculturing is necessary for continuation. So तुम्हाला जर डिफरन्स बघायचा असेल कॅलस कल्चर आणि सस्पेन्शन कल्चरचा, तोही मी दाखवतो. अगोदर ही जे पूर्ण आता बघूनच घ्या. इरेग्युलर डिवाइड व्हायला लागले असेल कॅलसच्या आणि तिथे काय रूट शूट फॉर्म व्हायला लागले. तेच आपण काय केलं, दुसऱ्या मीडियममध्ये टाकलं, आणखी मीडियम आहे त्यामधनं सेपरेट केलं आणि टाकले. ओके, सो आणखी आपल्याला मल्टिप्लिकेशन म्हणून प्लांट मिळाली, ती हार्डनिंगसाठी ठेवली. दॅट इज टिश्यू कल्चर. ओके, मेंटेन इन लिक्विड मीडियम म्हणजे असं पण म्हणू शकतो आपण याला, कॅलस मेंटेन इन सॉलिड मीडियम अँड सेल्स मेंटेन इन लिक्विड मीडियम. ऑक्झिन अँड सायटोकायनिन्स आर द ग्रोथ रेग्युलेटर्स आणि इकडे ऑक्झिन्स आर द ग्रोथ रेग्युलेटर्स. कॅलस इज ऑब्टेन विदिन 2 to 3 weeks. 2 ते 3 आठवड्यामध्ये कॅलस फॉर्म होतो अँड इट ग्रोज फास्टर दॅन द कॅलस कल्चर. हे कॅलस कल्चरपेक्षा जास्त फास्ट होतं, ग्रो करतो. ओके, तर हे लक्षात घ्या. इथे कॅलस डेव्हलप झाला बरोबर अगार मीडियमवरती. आता हा कॅलस जो डेव्हलप झाला आहे ह्याचे छोटे छोटे पीसेस पुन्हा आपण कल्चर करू शकतो. छोटे पीसेस घ्यायचे आणि पुन्हा मीडियममध्ये टाकायचे. ओके, आणि मग ह्याच्यापासून आपल्याला 3 नवीन प्लांट मिळत आहेत. ओके, आता एक्झॅक्टली सस्पेन्शन कल्चर जर तुम्ही पाहिलं ना तर बघा, आता कॅलसपासनं पण काय केलं आपण, प्लांट फॉर्म केले. आणि सस्पेन्शन म्हणजेच काय, तर कॅलसला ज्यावेळेस लिक्विड मीडियममध्ये टाकलं जाईल त्यावेळेस सेलचा क्लम फॉर्म होईल, म्हणजे सेल फॉर्म होतील ना, सेल सेपरेट होतील. लिक्विडमध्ये सेल सेपरेट होतील. आगारवरती सेल सेपरेट होणार नाही, कारण आगार सॉलिड मीडियम आहे. मग सॉलिड मीडियममधने डायरेक्टली रूट शूट फॉर्म होतील. ठीक आहे. सो लिक्विड मीडियममध्ये सेल डिफरन्शिएट होतात आणि हे सेलचं कल्चर पुन्हा केलं की याला म्हणायचं काय, सस्पेन्शन कल्चर. ओके, आता सस्पेन्शन कल्चर एकदम सिम्पल करतो तुम्हाला. बघा इथे एक्सप्लांट दिसत आहे बरोबर आहे. एक्सप्लांटमध्ये नंतर फॉर्मर कॅलस. ओके, कॅलस फॉर्म झाला. हा कॅलस सॉलिड मीडियममध्ये टाकला तर ह्याच्यापासून रूट शूट डेव्हलप होईल. पण हाच कॅलस लिक्विड मीडियममध्ये टाकला आणि इथे काय तयार झालं, सेल क्लम्प्स. आणि मग ते सेल क्लम्पपासून पुढे पुन्हा दुसरे प्लांट फॉर्म करण्यासाठी त्या सेल वापरल्या गेल्या. म्हणजेच काय, हे झालं सस्पेन्शन कल्चर. सो स्मॉल ग्रुप ऑफ सेल और सिंगल सेल आर यूज्ड एज अ एक्सप्लांट इन द लिक्विड मीडियम and the liquid medium is constantly agitated by using shaker
so that there is a constant mixing of medium and the explant. सो इथे एक्सप्लांटची आणि लिक्विड मिडियमची कॉन्स्टंट मिक्सिंग होते. बोथ द कॅलस अँड सस्पेन्शन कल्चर डाईज इन ड्यू कोर्स ऑफ टाईम. सो देअरफॉर सबकल्चरिंग इज नेसेसरी फॉर कंटिन्युएशन ऑफ टेक्निक. ओके, सो हा होता सस्पेन्शन कल्चर. मायक्रो प्रोपोगेशन आपण पाहिलं आहे, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनोजेनेसिस आहे, क्लोनल प्रोपोगेशन ज्याला म्हणतो आपण. ओके, सो या ठिकाणी टिश्यू कल्चर तुमचं संपलं आहे. आणि ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित राईट करायचे आहेत. प्लस टिश्यू कल्चर टेक्निक स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहा, पॉईंट वाईज लिहा. ॲडव्हान्टेज काय? रॅपिड मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट्स, मोठ्या प्रमाणामध्ये मल्टिप्लिकेशन होते. त्याचप्रमाणे विदिन शॉर्ट पिरियड अँड फ्रॉम स्मॉल अँड फ्रॉम स्मॉल स्पेस large number of plantlets are obtained. So plantlets are obtained throughout the year under controlled conditions independent of seasons. Genetically similar plants form होतात. Desirable characters आपल्याला मिळतात. Desired sex of superior variety are kept constant of many generations, and the rare plant and endangered species are multiplied by the method, and such plants are served. Also हे खूप सगळे ॲडव्हान्टेजेस टिश्यू कल्चरचे आहेत. जो चार्ट आहे या ठिकाणी तुम्ही हा नोटबुकमध्ये व्यवस्थित काढायचा आहे. आपण शॉर्टमध्ये बघूयात. क्लिनिंग ऑफ ग्लासवेअर्स, जो फ्लो चार्ट आहे ना टिश्यू कल्चरचा, खूप महत्त्वाचा आहे. क्लिनिंग ऑफ ग्लासवेअर्स, स्टरलायझेशन ऑफ ग्लासवेअर्स अँड इन्स्ट्रुमेंट इन ओव्हन अँड ऑटोक्लेव्ह. काय केलं जातं? जी ग्लासवेअर्स आपल्याला यूज करायचे आहेत, ग्लासवेअर्स म्हणजे काय? टेस्ट ट्यूब असेल, पेट्री डिशेस असतील, किंवा दुसरे काही कोनिकल फ्लास्क असतील, किंवा ओके अदर ग्लासवेअर्स असतील, ह्यांना स्वच्छ करायचं. Selection preparation of nutrient medium with known concentration and proportion of different components, right? So nutrient medium सिलेक्ट करायचं, ज्याला मोरेसिस स्कूप medium म्हणतो. व्यवस्थित प्रोपोर्शनमध्ये सगळे कॉम्पोनंट टाकायची, pH ॲडजस्ट करायचं. then next sterilization of medium autoclave for continuous 20 minutes under constant pressure. 20 minutes काय करायचं? 15 LB प्रेशर्सला ते काय करायचं? स्टरलाइज करायचं किंवा ऑटोक्लेव्हमध्ये ठेवायचं. काय? मीडियम, MS मीडियम. ओके, सो प्रिपरेशन ऑफ प्लांट मटेरियल. देन नेक्स्ट प्रिपरेशन ऑफ प्लांट मटेरियल includes isolation of explant followed by surface sterilization and rinsing with water. Explant is obtained from the growing stock plant. म्हणजे एक्सप्लांट जे निवडलेलं आहे आपण ते आधी स्वच्छ करून घ्या. ओके, प्लांटचं रूट असेल, स्टेम असेल, किंवा शूट असेल, किंवा ज्याला आपण काय म्हणत अपायकल मेरिस्टेम्स असेल. सो हे स्वच्छ करून घ्या विथ द हेल्प ऑफ वॉटर, टॅप वॉटर, देन डिस्टिल वॉटर, देन ओके, देन अल्कोहोल पण आहे. पुढे ज्यावेळेस आपण त्याला कुठे नेतो, इनॉक्युलेशन चेंबरमध्ये नेतो, त्यावेळेस येथील अल्कोहोल 0.1% वापरावं लागतं आणि HgCl2 पण यूज करावं लागतं. सो अशी स्टरलायझेशन टेक्निक एक्सप्लांटसाठी यूज करायची. देन इनॉक्युलेशन ऑफ द एक्सप्लांट इन द कल्चर, फ्लास्क असेल किंवा टेस्ट ट्यूब पण यूज करू शकता. त्याच्यामध्ये इनॉक्युलेट करायचं स्टरिलाइज केलेलं एक्सप्लांट. सो इनॉक्युलेशन इज डन इन द लॅमिनार एअर फ्लो कॅबिनेट युनिट, अँड देन इन्क्युबेशन ऑफ द inoculated explant. Here cells of explant grow, proliferate to form callus. मग हळूहळू काय होईल? कॅलस फॉर्म व्हायला लागेल. ठीक आहे, कॅलस फॉर्म व्हायला लागेल. ओके, आणि मग पुढे कॅलस 3-4 सेगमेंट्स अँड देन ट्रान्सफर टू फ्रेश कल्चर मीडियम. फ्रेश कल्चर मीडियममध्ये त्याला ट्रान्सफर करायचं. इथे बघा, एक तर तुम्ही सॉलिड मिडियमवरती केलं तर ते कॅलस कल्चर होईल, आणि लिक्विड मिडियमवरती केलं तर सस्पेन्शन कल्चर. सो ऑर्गॅनोजेनेसिस नेक्स्ट, इनिशिएशन ऑफ रूटिंग शूटिंग. रूट येईल, त्याला शूट डेव्हलप होतील, प्लांटलेट फॉर्मेशन ज्याला म्हणतो आपण. ओके, सो अँड लास्ट प्रोसेस हार्डनिंग, दॅट इज वॉट प्लांटलेट्स आर ट्रान्सफर टू पॉलिथिन बॅग्स कंटेनिंग स्टरलाइज soil and kept at a low light and high humid conditions for suitable period of time. Okay, and transfer to field. So hardening मध्ये काय केलं जातं? आधी लो लाईटला आणि हाय ह्युमिड कंडिशन्सला त्यांना ठेवलं जातं, नंतर मग फील्डवरती डायरेक्टली नाही नेलं जातं. ओके, अशा प्रकारे आपली टिश्यू कल्चर ही टेक्निक्स फिनिश झालेली आहे. तुम्ही हा चार्ट कंपल्सरी काढायचाच आहे, म्हणजे तुमच्या लक्षात राहील कायमची. आणि पुढचं पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत, तो म्हणजे बायोफॉर्टिफिकेशन आहे. बायोफॉर्टिफिकेशन नेक्स्ट बघूयात आपण.
आणि सिंगल सेल प्रोटीन पण आहे, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार. ओके, सो नोट्स रेग्युलरलीच काढा आणि पाठवत चला. ओके, थँक्यू.